30 ट्रेडिंग चॅलेंजमध्ये मी 1 ते 2-3 दिवस झाले कोणता व्हिडिओ अपलोड केलेला नाहीये. तर ते चॅलेंज आपलं का पॉज आहे आणि कोणत्या रिझनमुळे पॉज आहे ते सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. नमस्कार मित्रांनो, 30 ट्रेडिंग चॅलेंजचा आज दिवस 12वा. तर आपण आपलं चॅलेंज कोणत्या रिझनमुळे पॉज आहे तर मी ते तुम्हाला दाखवतो. चला तर ते बघूयात आपल्या स्क्रीनवरती. तुम्ही बघू शकता आपण लास्ट ट्रेड केला होता 17 तारखेला. 17 तारखेपासून मार्केटमध्ये एक डाऊनफॉल आला. म्हणजे लोअर लो तयार तयार करून मार्केट खाली पडत आहे. पण यामध्ये आपलं कुठंच प्रॉपरली जरी सेटअप बनत असेल, म्हणजे आपल्या लेवलवरती मार्केट येते, व्यवस्थित रिएक्ट करते, पण तिथे एसील खूप मोठा होत आहे. बघताय तुम्ही इथून एक शार्प डाऊनफॉल आला. इथं पण मार्केट थोडं कन्सोलिडेट केलं, परत लो बनवत खाली आले मार्केट. इथं कुठंच मार्केट प्रॉपरली स्टेबल झालेलं नाही. अजून पण मार्केट प्रॉपरली स्टेबल झालेलं नाहीये. मग 2-3 दिवस झाला आपण हेच बघतोय. त्यामुळे आपण प्रॉपरली सेटअप बनत नसल्यामुळे कुठेच एंट्री नाही येते. तरी पण आपण आपल्या लेवल्स काढून ठेवतात. लेवल पण एकदम चांगल्या प्रकारे आपल्याचा लेवलवरती मार्केट रिएक्शन देते. पण आपला जो एसीएल आहे ना, तो खूप मोठा होत आहे. तुम्ही बघू शकता इथं एक एक कॅन्डलच किती मोठी बनत आहे. ही जरी रिट्रेसमेंटनी जरी एंट्री घ्यायची म्हणली तरी 60 ते 70 पिप्स आपल्या इथे एसीएल होत आहे. पण लेवल्स आपल्या प्रॉपरली काम करत आहेत, पण एसीएल खूप मोठे होत आहेत. त्यामुळे मी एंट्री कुठंच घेतली नाही यामध्ये. आज तसंच झालेलं आहे. आपण सेलिंगसाठी लिक्विडिटी एरिया काढला होता. या लेवलवर त्यानंतर मार्केटने प्रॉपरली स्ट्रक्चर तयार केलं बेरिश. पण इथं बघा 100 पिपची 1 मिनिटाची कॅन्डल आहे. तर यामध्ये आपण कुठे एंट्री घेणार, त्यामुळे आपण एंट्री अवॉइड केली आहे. त्यामुळे सेकंड एंट्री पण आपली होती बघा. इथं सेलिंगसाठी लिक्विडिटी एरिया मार्क केला होता या लेवलवर. त्यानंतर प्रॉपरली बेरिश स्ट्रक्चर तयार केलं मार्केटने. आणि ही कॅन्डल बघा इथं 60 पिपची बनलेली आहे. यामध्ये आपला प्रॉपरली एसीएल आहे 25 पिपचा, तो बसत नाहीये. त्यामुळे आपण 2 ते 3 दिवस झालं ट्रेड्स घेतला नाहीये. म्हणजे आपल्या लेवलवरती मार्केट रिएक्शन चांगली देते, पण हाय व्हॉलेटिलिटी किंवा मोठे मुवमेंट येत असल्यामुळे आपण ट्रेड घेतला नाही. त्यामुळे एक मिनिटाची कॅन्डल 100, 50, 60 पिपचे बनत आहेत. त्यामुळे आपण अशा वेळेस एंट्री अवॉइड करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि झालेला प्रॉफिट प्रोटेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये राहणार नाही. तर कुठेही आपण जर इथे एंट्री घेतल्या फोमोमध्ये येऊन तर आपलं जे प्रॉफिट आपण कमवलंय ते जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे प्रॉपरली सेटअपचा वेट करा. आणि अशाच लर्निंग व्हिडिओसाठी आणि डीलच्या अपडेटसाठी फॉलो करा आपल्या शुभ एपेक्स मराठी या चॅनलला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.